कैलासवासी सावित्रीबाई सोनवणे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त जुन्या स्मृतींना दिला जातोय उजाळा। मुंबई धारावी शेटवाडी येथील रहिवासी समाजसेविका कैलासवासी सावित्रीबाई नारायण सोनवणे यांचा गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी प्रथम पुण्यतिथी दिन साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई सोनवणे यांच्या जुन्या स्मृतींना आजही उजाळा देण्यात येत आहे। या स्मृतींशी सोनवणे, शिंदे, चौधरी, शेरखाने, होटकर, माराडिया, तपासे, म्हात्रे या परिवाराचे नाते जुळले आहे। कैलासवासी समाजसेविका सावित्रीबाई नारायण सोनवणे यांचा शांत आणि मनमिळाऊ असा स्वभाव होता। त्यांची समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती। कैलासवासी सावित्रीबाई नारायण सोनवणे यांनी 3 मे 2018 रोजी घरातील पलंगाविषयी दिलेली माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे। साली घेतलेला पलंग आहे 700 रुपयाला आणि त्याची आता किंमत किती आहे हे माहित नाही, पण शिसमचा हे गरीब वाटतं। साधारण किंमत किती आहे पलंगाची? पलंगाची किंमत आता असेल 2 लाख पर्यंत आहे। किती पलंग आहेत टोटल इथं? तर त्या मापाचे एकच पलंग आहे, बाकीचे दुसरे म्हणजे छोटे ते असतील दोघं। पहिल्याचे पलंग आणि आताच्या पलंग मध्ये काय फरक वाटतं? खूप फरक आहे। काय फरक? लाकडामध्ये आता जंगली लाकडाचा करतात, आता पहिले शिसमचा करत होते, सागचा करत होता, तर ते करत नाही। दरवाजे पण सागचे करतात असे असते, त्याची किंमत एवढी असते। पण आता घ्यायला गेले तर आपल्याला पलंग मिळत नाही, मागतात आम्हाला 1-1.5 लाख रुपयाला, आम्ही देत नाही। मग आता बाजारामध्ये लोखंडी पलंग आलं। लोखंडी पलंग काय ते नकली 4 दिवस घेऊन तोडून टाकायचं, काय फायदा आहे? त्यापेक्षा तुम्ही लाकडाची घ्या। तुमची कितवी पिढी आहे त्या पलंगावर? तिसरी, चौथी आहे, तिसरी पूर्ण झाली। आता कसं वाटतं ते पलंग आज सुद्धा आहे? तुम्हाला कसं वाटतं? चांगला मोठी गादी असते, मोठा पलंग आहे, मुलं झोपतात, नातवंड झोपतात, चांगलं वाटतं। सुना झोपतात, ते बरं वाटतं ना। कैलासवासी सावित्रीबाई नारायण सोनवणे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त अन्वी न्यूज चॅनल तर्फे विनम्र अभिवादन।